नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। सो चला, आज मला छान कारल्याची भाजी बनवायची आहे। तर कडू कारले आरूला अजिबात आवडत नाही। आधी तर ती खूप आवडीने खायची, पण जशी जशी मोठी व्हायला लागली तशी तशी उठलो रे बाबा आम्ही। आता 9 वाजता कोंबडा हरवत आहे। सो चला, तर आता कारल्याची भाजी करते। आरूला आवडत नाही, त्यासाठी मग मला खूप सारे खटाटोप करावं लागतं, तिने खाल्ली पाहिजे म्हणून। तर छान आता कारल्याची भाजी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते। सो स्टे ट्यून। तर इथे कारलं मी कापून घेत आहे। छान छोट्या छोट्या बारीक अशा चकत्या करणार आहे मी त्याच्या। तर बघा, इथे माझे सर्व कारले अशा प्रकारे कापून झालेत आणि त्यातल्या बिया पण मी आधीच कापतानाच काढलेल्या आहेत आणि थोड्याफार बिया जर राहिलेल्या असतील तर त्या अशा वेळेवर मी काढून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये छान 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकते आणि छान मिक्स करून ते झाकून ठेवते 1 ते 1.5 तासासाठी। हे कारले मी आधी चिरून घेतले होते आणि त्याला मीठ लावून ठेवले होते छान, आणि त्याला बघा आता किती छान पाणी सुटलेलं आहे। आणि या पाण्यासोबत या कारल्याचा जो कळवटपणा असतो तो पण निघून जातो। तर आता हे सर्व पाणी यातनं काढून घेते आणि स्वच्छ पाण्याने पुन्हा 1-2दा हे कारले धुवून घेते, तेव्हा त्यातला पूर्ण कळवटपणा निघून जाईल। आणि कडू असलं तरी तब्येतीसाठी खूप खूप जास्त गुणकारी असते। आणि कारल्याच्या प्लांटचा प्रत्येक पार्ट हा सारखाच कडू असतो। त्याची पानं असू द्या, स्टेम असू द्यात किंवा पडतरभर कारल्याचं कडू असतात, बिया सुद्धा खूप कडू असतात। सो पण माहितीये का, हे आपल्या पोटाच्या प्रत्येक विकारावर खूप जास्त गुणकारी आहे। कारल्यामध्ये मोमोरडिसिन नावाचा जो घटक असतो तो आपल्या शरीरासाठी आणि खास करून पोटासाठी खूप जास्त फायद्याचा असतो। जे काही पोटाचे विकार असतील किंवा मग शुगर असेल, बऱ्याचशा गोष्टींवर खूप जास्त गुणकारी आहे कारलं। त्यामुळे मी आठवड्यातून 2दा तरी कारल्याची भाजी करायचा प्रयत्न करते। फक्त आरूला कारल्याची भाजी आवडत नाही। आवडीने खातात। आधी ते पण थोडं म्हणजे नाक लावायचे, पण जेव्हापासनं त्यांना थोडासा डायबिटीसचा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे, शुगर त्यांची थोडीफार वाढायला लागलेली आहे, तेव्हापासून ते कारले आवडीने खातात। इव्हन कारल्याचा ज्यूस पण घेतात। सो चला, तर आता माझी कारले छान 1 ते 1.5 तास मी असेच मिठाच्या पाण्यात ठेवले होते। तर काही बिया बाकी होत्या त्या मी आता काढून घेतलेल्या आहेत आणि आता छान पिळून घेते आधी, नंतर छान 2 पाण्याने धुवून घेते आणि नंतरची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे मी कढई गॅसवर ठेवत आहे आणि मी नेहमी लोखंडाचीच कढई यूज करते। त्यामध्ये तेल घातलं, जवळपास 2 ते 2.5 पोळ्या तेल घातलं। मोहरी तळतळली का लगेच मी त्यामध्ये सर्व कारले घालते। थोडे कारले तेलामध्ये शिजवून घेते, कारण कारले शिजायला थोडा वेळ लागतो। बघा, आता इथे छान आपले कारले छान शिजलेले आहेत आणि आता मी यामध्ये ऍड करणार आहे कांदा। कांदा भरपूर टाकते मी, त्यामुळे टेस्ट छान येते आणि कारल्याची भाजी कशी थोडीशीच होते, तर कांदा टाकल्यामुळे मग त्याची क्वांटिटी पण वाढते थोडी आणि टेस्टला पण खूप छान येते। आता बऱ्याच जणी काय करतात, आधी कांदा होऊ देतात, नंतर तो वेगळा काढतात प्लेटमध्ये, नंतर कारले टाकतात, कारले होऊ देतात, कारण कांदा आणि कारले सोबत होत नाहीत। कारल्यांना शिजायला खूप वेळ लागतो आणि कांदे लवकर होतात, मग ते जळायला लागतात। त्यामुळे मी काय करते, आधी कारले होऊ देते आणि नंतर त्यातच मग कांदे टाकते। अर्धवट कारले होत आले की म्हणजे दोन्ही मग एकसोबत व्यवस्थित ते शिजून येतात आणि आपला जो टाइम आहे आधी कारले होऊ द्यायचे नंतर कांदे होऊ द्यायचे तो सुद्धा वाचतो। आणि बघा, इथे कांदा आणि कारलं दोन्ही पण व्यवस्थित शिजलेलं आहे। तर आता आपण यामध्ये ऍड करू आपले जे कोरडे मसाले असतात, तिखट, थोडासा मसाला, हळद आणि मीठ, धनेपूड आणि थोडीशी जिरेपूड। आणि हा मसाला छान झाला की यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। तुम्ही यामध्ये छान थोडासा गूळ आणि छोटासा चिंचेचा तुकडा जरी घातला ना, भाजी खूप टेस्टी होते। पण अहोला आवडत नाही, त्यामुळे मग मी घालत नाही आहे। पण खरंच भाजी खूप टेस्टी येते। जेव्हा फक्त आईंसाठी आणि माझ्यासाठी अशी भाजी बनवायची असली ना, तर मी नेहमी चिंच आणि गूळ आवर्जून टाकते। बस आता ही 2 मिनिटं अशी शिजू दिली की झाली आपली भाजी तयार। सो आज कारल्याची भाजी केली,
तर आरोहीचं नाक मुरडणं चालू झालं, पण तरी तिला नाईलाजाने खावेच लागली, कारण तिने कितीही नाक मुरडलं तरी मी कधीच तिला दुसरी भाजी करून देत नाही. लहानपणी सर्व भाज्या खायची आणि आवडीने खायची, पोळी कमी पण तिला भाजी जास्त लागायची. पण आता बऱ्याचशा भाज्यांना नाक मुरडते. सो पण काही पर्याय नसतो तिच्यासमोर, कारण मी दुसरी भाजी बनवून देतच नाही त्यामुळे. आणि काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं मी वॉटर पार्कला गेले होते आणि वॉटर पार्कच्या पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्लोरीन असतं आणि क्लोरीनमुळे बघा केस खूप जास्त रफ झालेले आहेत. फक्त क्लोरीनच नसतं, आणखी बरंचसं काही काही असतं, पण जाऊ देत. त्यामुळे बघा माझे केस खूप जास्त रफ झालेत आणि ना वेगळीच खास पण आली केसांमध्ये, सोबतच थोडे डल पण दिसत आहेत. तर आज विचार करते आहे की छान असा हेअर पॅक बनवते आता मेथी दाण्यांचा, कारण केसांची लेंथ छोटी जरी असली ना तरी केस हेल्दी असणं खरंच खूप जास्त महत्वाचं आहे. हेल्दी मीन्स स्ट्रॉंग असले पाहिजेत, शिवाय त्यावर छान शाईन असायला हवी, डॅन्ड्रफ नको केसांमध्ये. तर आत्ता जेव्हापासून वॉटर पार्कमधून आली तेव्हापासून मला इचिंग खूप होत आहे, सोबत खूप रफनेस जाणवतो आहे केसांमध्ये. त्यामुळे आता मी छान एक हेअर पॅक बनवणार आहे. चला तर तुमच्यासोबत शेअर पण करते. सो जास्वंदाची फुलं हे केसांसाठी खूप फायदेशीर असतात, त्यामुळे माझ्या झाडाचे इथे 2-3 फुलं मी कलेक्ट केलेत. सो इथे बघा हे आहेत मेथी दाणे. रोज रात्री मी मेथी दाणे भिजायला टाकते, सकाळी त्याचं पाणी पिते आणि तेच मेथी दाणे इथे उरलेले आहेत. आणि आपल्याला हाऊसवाईफला सवयच असते काहीच टाकून द्यायचं नाही. तर याच मेथी दाण्यांपासून आता मी हेअर पॅक बनवणार आहे. बघा इथे काही जवस, 1 चम्मच जवस मी भिजायला टाकलं होतं. जवस सुद्धा आपल्या केसांसाठी खूप जास्त महत्वाचं असते. जवसाने केस खूप छान शायनी होतात आणि त्यातला रफनेस पूर्णतः निघून जातो. सो बघा, आणि इथे हे 2-3 जास्वंदाची फुलं आहेत. ही जास्वंदाची फुलं, त्यानंतर त्यामध्ये हे सर्व मेथी दाणे टाकणार आहे मी. आणि जे हे जवस भिजायला टाकलेलं आहे ते सुद्धा सर्व आपल्याला ऍड करायचं आहे. आणि तुमच्याकडे जर ॲलोवेरा असेल तर ॲलोवेरा ऍड करा. माझ्याकडे असे छोटेच लीव्ज आहेत ॲलोवेराचे, त्यामुळे मी याचा गर काढायच्या नादात लागणार नाही, सरळ असे याचे छोटे काप करून टाकणार आहे. आणि सोबतच यामध्ये छान 1 चम्मच आपल्याला आवळा पावडर टाकायची आहे. आणि छान मिक्सरमधनं फिरवून घेतलं की झाला आपला छान आणि हेल्दी असा हेअर पॅक तयार. आपलं हेअर पॅक इथे तयार आहे. कन्सिस्टन्सी बघा, मी खूप जास्त पातळ नाही केलेलं याला, कारण मग ते असं केसांमधनं झिरपतं आणि कपडे पण घाण होतात. आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे, त्यामुळे मी फक्त आता केस धुणार आहे. सो हे असं हेअर पॅक तयार झालं. हे केसांसाठी हे हेअर पॅक खरंच टॉनिक आहे असं म्हणता येईल, कारण यामुळे केस जर रफ झालेले असतील ना ते एकदम सिल्की होतात, डॅन्ड्रफ नाहीसा होतो, पुन्हा स्प्लिट हेअरचा वगैरे प्रॉब्लेम उद्भवत नाही आणि सोबतच केसांची ग्रोथ पण खूप छान होते. सो चला आता आपण हे अप्लाय करूयात. आणि हेअर पॅक लावायच्या आधी केस छान विसरून घेते, गुंता वगैरे असतील त्या काढून घेते. चला तर आता मी हेअर पॅक लावते. तुम्ही हे हेअर पॅक लावायसाठी ब्रशचा पण उपयोग करू शकता, पण मी हातानेच लावते, कारण ही काही मेहंदी नाही की हात खराब होतील. आणि खूप सॉफ्ट आहे बघा हे. आणि जशी आपण मेहंदी लावतो ना तसंच आपल्याला थोडे केस घेऊन हे हेअर पॅक अप्लाय करायचं आहे. अगदी मुळापासून लावायचं आहे, कारण खरंच हे हेअर पॅक म्हणजे आपल्या केसांचं टॉनिकच आहे असं म्हणता येईल. आणि हे हेअर पॅक आपण महिन्यातून 2दा एकदा जरी वापरलं ना तर आपल्याला हेअर स्पा करायची सुद्धा गरज पडणार नाही. इतकं बेनिफिशियल आहे हे हेअर पॅक. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट मिळतील. आणि बघा हेअर पॅक खूप छानपैकी लावून झालेला आहे. सर्व केसांना व्यवस्थित लावून घेतलेला आहे. हात वगैरे आणि काही खराब होत नाही, त्यामुळे प्रश्नच नाही. पण हेअर पॅक लावून झाल्यानंतर मी ते छान अशा प्रकारची एक पॉलिथिन त्यावर लावते, कारण आपल्या केसांच्या गरमीने ते हेअर पॅक आणखी चांगल्या प्रकारे आपल्या केसांच्या मुळापर्यंत पोहोचतं. आणि हे हेअर पॅक जास्तीत जास्त अर्धा तास जरी केसांना ठेवलं ना तरी खूप जास्त फायदे होतात. तो चला तर मी अर्ध्या तासानंतर केस धुतले आणि बघा केस किती छान सिल्की झालेले आहेत. रफनेस तर पूर्णतः गेलेला आहे आणि केसांमध्ये छान चमक पण आलेली आहे.
आणि बघा हा तर रोज संध्याकाळचा पावसाचा रुटीनच आता चालू झालेला आहे. रोज बरोबर आता 6:30 वाजलेत आणि पाऊस चालू झालेला आहे. बघा किती लख्ख प्रकाश आहे, जास्त आभाळ नाही काही नाही. आतापर्यंत कडक ऊन होतं आणि आता मस्त असा पाऊस चालू झालेला आहे आणि विजा पण कडाडत आहेत. पावसाचा जोर चांगलाच वाढला आता. उन्हाळ्यात पाऊस येत आहे पण पावसाळ्यात पाऊस येईल का नाही किती छान वाटत आहे ना. शायद दिसत असते, दिसत आहे ना, सन दिसतोय बघ, बारिश तो दिसत आहे, बारिश पण दिसत आहे. काकू तुम्ही असं पण म्हणा का? मला शिकवाल काय? शिकवेल ना. खूप मी तुम्हाला मागे पण म्हटलं तुम्ही विसरले वाटते. नाही ग, मी बिझी होती जरा. इसका चेहरा ऐसा मेरे साइड से कम है, ये उसका उल्टे साइड से कम है. अभी हां अभी चेहरा. मला वाटलं तुम्ही गेल्या का भिजायला पावसात. अरे जात होतो, इन्हीं थांबवलं. मम्मी को टेंशन हो जाएगी, मम्मी को टेंशन हो जाएगी. हा मग मला टेन्शन झालीच असते ना. तुम्ही भिजल्या ना थोड्या थोड्या. हो आरूचे केस मला ओले दिसत आहेत. मम्मा ये करते कपडे वाटरप्रूफ आहे. तुम्ही वॉटरप्रूफ. कसं बनवता? अगं काही नाही, वॉलपुट्टी त्याला शेप दिला झालं. कलर पण नाही दिलेला त्याला. अच्छा असं वाटतं रिअल एग वाटत आहे. हां एवढे इथे बघा पाऊस फक्त 5 मिनिट आला आणि गेला. खूप छान थंडावा पसरला हवेमध्ये. आणि छान मस्त फिरायला जावंसं वाटत आहे पण आता स्वयंपाक राहिलेला आहे आणि टिफिन द्यायचा आहे त्यामुळे काही पर्याय नाही जाऊ शकणार बाहेर. तर गॅलरीमधनच छान आता मी हे नेचर एन्जॉय करत आहे. पिहू तू तुझे स्केट चालवत जा ना बाळा. हे दीदीचे आहेत ना. आणि आता 9:30 वाजत आहेत रात्रीचे. तू आता स्केटिंग करतो का? रात्रीचं सुचते त्याला, रात्री लवकर झोपायचं तर. हळूहळू. बघा पिहू इथे स्केटिंग करतो आहे. सोबत एवढे सारे ब्लॉक्स, पुन्हा कार्ड्स काढून ठेवले. पिहू कोण आवरणार रे बाळा हे. चला आता स्केटिंग काढून ठेवा बाबा. आता रात्र झाली ना. प्लीज ना मम्मी. काय प्लीज ना मम्मी. काय मग प्लीज. खेळू दे ना. किती वेळ खेळणार तू. 1 घंटा बस. 1 तास. 1 तास नाही बाबा, बस आता बस चाल. ना तर पिहूचं खेळणं काही होणारच नाहीये. आता पूर्ण 9:30 वाजलेत तरी त्याची स्केटिंग चालू आहे. संध्याकाळी छान बाहेर खेळून आला. पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर पुन्हा गेला तो खेळायला. तरी पण काही मन भरत नाही आणि आता स्केटिंग चालू आहे. सो चला तर आता इथेच व्हिडिओ संपवते. आणि हो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय. टाटा.